मित्रांनो, तुम्ही ही कॅप्सूल पाहिली आहे का? याच्या आतमध्ये वेगवेगळी औषधं सुरक्षित असतात. बरोबर, प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा एन्कॅप्सुलेशन अगदी असंच काम करतं. आजच्या 3 मिनिटात आपण हे कन्सेप्ट सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेऊ. काय आहे एन्कॅप्सुलेशन? एन्कॅप्सुलेशन म्हणजे डेटा, व्हेरिएबल्स आणि त्या डेटांवर काम करणारे मेथड्स म्हणजेच फंक्शन एका सिंगल युनिटमध्ये म्हणजेच क्लासमध्ये एकत्र बांधून ठेवणे. रिअल लाईफमध्ये पाहायला गेले तर तुमच्या ऑफिसमधील मॅनेजमेंट बघा. अकाउंट्स विभागाचा डेटा फक्त अकाउंटंटच हाताळू शकतो. सेल्सचा माणूस तिथे जाऊन परस्पर बदल करू शकत नाही. हेच आहे एन्कॅप्सुलेशन. डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी आपण त्याला कॅप्सूलमध्ये बंद करतो. आता ॲक्सेस मॉडिफायरचा वापर. आता तांत्रिक भाषेत सांगायचं झालं तर आपण प्रायव्हेट, पब्लिक आणि प्रोटेक्टेड हे कीवर्ड्स वापरतो. प्रायव्हेट हा डेटा फक्त त्याच क्लासमध्ये वापरता येतो. बाहेरच्या लोकांपासून लपवलेला असतो. पब्लिक हा डेटा कोणीही वापरू शकतो. गेटर आणि सेटर. जर बाहेरून कोणाला डेटा हवा असेल तर आपण थेट ॲक्सेस न देता गेटर आणि सेटर वापरतो. जसं की बँकेत पैसे काढायला तुम्ही थेट तिजोरी उघडत नाही, तर विड्रॉवल स्लिप म्हणजेच मेथड वापरता. यामुळे डेटा व्हॅलिडेट होतो आणि सुरक्षित राहतो. याचे फायदे काय? डेटा हायडिंग. तुमच्या कोडमधील महत्त्वाचा डेटा सुरक्षित राहतो. फ्लेक्झिबिलिटी. तुम्ही कोडमध्ये बदल केला तरी बाहेरच्या प्रोग्रामवर त्याचा परिणाम होत नाही. इझी टेस्टिंग. कोड डिबग करणं सोपं जातं. थोडक्यात सांगायचं झालं तर एन्कॅप्सुलेशन म्हणजे सेफ्टी फर्स्ट. तुमचा डेटा सुरक्षित ठेवायचा असेल तर त्याला क्लासमध्ये एन्कॅप्सुलेट करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की सांगा आणि असाच नवीन तंत्रज्ञानासाठी फॉलो करा. थँक्यू.